भंडारा गोंदिया जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मतदानाला आज सुरुवात। भंडारा गोंदिया जिल्हा लोकसभा निवडणूक पहिल्या टप्प्यात आज 19 एप्रिलला मतदान होत असून सकाळच्या दरम्यान मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क नागरिक बजावत आहेत। वृद्धांकरिता मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी व्हीलचेअर असून मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये। सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तर अतिसंवेदनशील भागात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे। याकरिता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला आहे। तापमानात सुद्धा वाढ झाल्याची दिसून येत आहे। अशातच मतदार देखील हळूहळू मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचत आहेत। याचाच आढावा घेतला आहे आमचे N24 मराठी गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधी अमरदीप बडगे। भंडारा गोंदिया जिल्हा लोकसभा क्षेत्राचे आज 19 एप्रिलला मतदान सुरू आहे आणि आपण पाहू शकता की आपण गोंदिया जिल्ह्याच्या टोकावरती जे गाव आहे मुंडीकोटा, या मुंडीकोटा ठिकाणी आपण इथं आहो आणि पाहू शकता की आता सकाळची वेळ आहे आणि मतदान जे करणारे जे आहेत तर मतदान करणारे तर आपल्याला दिसत आहेत आणि जे उन्हाचा सुद्धा ताप आहे आणि पोलिसांचा सुद्धा ते चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपण बघू शकता की कशा प्रकारे पोलीस प्रशासन सुद्धा इथं आहे आणि मतदान जी संख्या जी आहे कमीत कमी आता 5 ते 10% जी आहे तर मतदान झालेले आहेत आणि उन्हाचा जो ताप आहे तरीसुद्धा जे मतदान आहे आता हळूहळू जे मतदानाची संख्या जी आहे वाढत आहे। N24 करता अमरदीप बडगे, गोंदिया। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।